नमस्कार. नीट पेपर प्रश्नपत्रिका लीक झाल्यामुळे बीजेपी सरकारला 448 करोड रुपयाचा फायदा झाला. ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? चला मी सांगतो. शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण, त्यासाठी आपल्याला मागचा इतिहास बघावा लागेल. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये शाळा सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू केलं. एवढंच नव्हे, त्यांना घरदार सोडावं लागलं. सावित्री फुलेंनी अंगावर शेण, माती, दगड, चिखल, पाणी झेलून आपलं आंदोलन चालूच ठेवलं. शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये शाळा तर सुरू केल्या, परंतु त्याबरोबर त्यांनी वसतिगृहाची सुद्धा व्यवस्था केली. डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांना शिक्षण की कसं मोफत मिळेल आणि त्याची सुविधा कशी प्राप्त करून घेता येईल आणि त्या मुलांना शिक्षण कशा प्रकारे व्यवस्थित देता येईल याचा पूर्ण आराखडा भारतीय संविधानामध्ये लिहून ठेवला. 3 मे 2026 ला नीट एक्झाम झाली. त्यासाठी मार्च एप्रिल 2026 च्या दरम्यान नीटची प्रश्नपत्रिका फायनल झाली आणि नाशिकच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये ही प्रश्नपत्रिका तयार होण्यासाठी आली आणि तिथं डिजिटल कॉपी तयार झाली. त्याच्यानंतर या प्रश्नपत्रिका लीक होण्याचा जो महाप्रवास आहे तो नाशिक, गुरुग्राम, शिखर, पुणे असा सुरू झाला. राजस्थान मधील जे शिखर आहे त्या शिखर मध्ये शशिकांत सुतार हे केमिस्ट्रीचे टीचर, त्यांच्या एका शेजारी समजदार व्यक्तीने मोबाईल व्हॉट्सअपला आलेलं PDF दाखवलं आणि त्यानंतर शशिकांत सुतार यांनी ते PDF चेक करून त्यांनी त्यांच्या मित्राला ते PDF पाठवलं. जी नीटची परीक्षा झाली त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि PDF मधील प्रश्नपत्रिका चेक करून मला सांग. त्यानुसार त्या मित्राने ती प्रश्नपत्रिका चेक केली. दोन्ही प्रश्नपत्रिका सेम टू सेम निघाल्या. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे 23 एप्रिल 2026 ला लीक झाल्याची घटना समोर आली. तर मधील बीजेपीचा जो कार्यकर्ता आहे दिनेश बिवाल याने ही प्रश्नपत्रिका त्याच्या मुलासाठी 10 लाखात विकत घेतली. या महाराष्ट्र लातूर मधील मोठे गावकर यांनी सुद्धा नीटची प्रश्नपत्रिका 10 लाखात विकत घेतली. ते त्यांच्या मुलासाठी. प्रश्नपत्रिकेचा बाजार किंमत ही 10 लाख रुपये कंपल्सरी होती असं दिसून आलं. आता 3/5/2026 ला एक्झाम झाली आणि 7 मे 2026 ला ही परीक्षा रद्द झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. या नीटच्या परीक्षेसाठी आपल्या देशातून 22,79,743 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. 9,46,815 विद्यार्थी आणि 13,32,928 विद्यार्थिनींनी फॉर्म भरला. तर या फॉर्मची जी किंमत आहे जनरल साठी 1,700 रुपये, ओबीसी साठी 1,600 रुपये, SC आणि ST साठी 1,000 रुपये, विदेशातून आपले परीक्षेची व्यवस्था करतील अशांसाठी 9,500 रुपये एवढी. तर या 2026 मध्ये जवळजवळ 340 करोड ते 355 करोड एवढा निधी सरकारकडे जमा झाला. आता आम्ही मागचा थोडा इतिहास बघणार आहेत. 2018, 2019, 2023, 2024. आता मी हे का सांगतोय? कारण तेव्हा सुद्धा पेपर लीक झालेले आहेत. 2018 ते 2024 पर्यंत 3,512 करोड का प्रचंड पैसा सरकारच्या तिजोरीत महसूल म्हणून जमा झाला आणि त्यातून 3,064 करोड खर्च आला आणि 448 करोड एवढा सरप्लस म्हणजे भारत सरकारला तेवढा त्याचा फायदा झाला. पेपर लीक झाले, आरडाओरडा झाली, पण पुढे त्याचा काही निकाल लागला नाही. बीजेपी सरकारला असं दिसून आलं की नीट परीक्षामध्ये भरपूर कमाई होते, म्हणून या बीजेपी सरकारने प्रश्नपत्रिका लीक करण्याचा बाजार सुरू केला. जेव्हा बीजेपी सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू झालेत आणि बीजेपी सरकारला थोडा दबाव आला, तर बीजेपी सरकारने ठरवलं की विद्यार्थ्यांची फीज वापस द्यायला पाहिजे. प्रश्नपत्रिका बीजेपीने काढल्यात, प्रश्नपत्रिका बीजेपीच्या अधिकाऱ्यांनी काढल्यात, प्रश्नपत्रिका बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या
आता खुर्ची धोक्यात येईल, लोक आंदोलन करतील म्हणून बीजेपीने काय केलं की यांची आपण फीज परत केली पाहिजे म्हणून मे ते 22 जून पर्यंत विद्यार्थ्यांची फी रिफंड साठी त्यांनी ऑनलाईन विंडो ओपन करून दिलेली आहे. ती प्रोसेस करायची आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे पैसे परत घ्यायचे. म्हणजे लोकांना वाटते की बीजेपीने पैसे परत केले, पण समस्या अशी आहे जर बीजेपी ही प्रोसेस करत नाही तर बीजेपीला धाक आहे की भारतामध्ये नेपाळची घटना घडू शकते. बीजेपी या घटनेला घाबरून त्यांनी पैसे परत केले. आता परंतु पैसे परत करून फायदा नाही. कारण काय की त्या विद्यार्थ्यांचा वेळ गेला, त्यांचा तो वेळेवरती व्याजाने घेतलेला पैसा असेल त्याचं व्याज गेलं. विशेष म्हणजे परीक्षा जशी रद्द झाली ते राजस्थान मधील झुंझुनू जिल्ह्यामध्ये कनिका ढाणी त्या गावात राहणारा प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. कारण त्या विद्यार्थ्याने इतकं अभ्यास केला होता आणि त्याला 650 मार्क मिळतील अशी त्याला अपेक्षा होती. परीक्षा रद्द झाली, त्याला जसंही कळालं आणि सोबत त्याच्या 2 बहिणी तिथे राहत होत्या. त्या प्रदीप मेघवालने जलधारी नगर मधील भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तसेच नागपूर मधील आकांक्षा चतुर्वेदी या 18 वर्षाच्या मुलीने सुद्धा आत्महत्या केली. तर पैसे परत देणाऱ्यांनो, ज्या आईबापांची मुलं गेलेली आहेत त्यांची मुलं तुम्ही परत देणार का? शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे यांनी मुलांची हत्या केलेल्या. हैदराबाद मधील रोहित वेमुलाची हत्या ह्या लोकांनी अशीच केली. कारण रोहित वेमुला हा शेड्यूल कास्ट मधील होता आणि प्रदीप मेघवाल तो सुद्धा शेड्यूल कास्ट मधील विद्यार्थी होता. आणि अशा विद्यार्थ्यांची हत्या करण्यासाठी ही सरकार जन्माला आलेली आहे का? थोडा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. ज्या महापुरुषांनी शिक्षण फुकट देण्यासाठी आपलं सगळं सुख संसार त्यागला, आज त्यांच्या जीवावर हे जे बसलेले मंत्री संत्री हे शिक्षणाचं बाजारीकरण करीत आहेत. हे सिद्ध होत नाही का? नीट परीक्षा पेपर फुटीच्या विरोधात जेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले तेव्हा बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. सचिन तेंडुलकर किंवा जो महानायक आहे ज्याला बिग बी म्हणून ओळखतात, असे हे जे कलाकार आहेत, ट्विट केलं किंवा सरकारला प्रश्न विचारला तर काय होईल? तर कदाचित यांच्या दारामध्ये इन्कम टॅक्सवाले उभे राहतील. कदाचित यांच्या घरामध्ये ईडीची चौकशी सुरू होईल. हीच तर यांना भीती आहे. सरकारच यांचं पालन करतं म्हणून हे असे लोक हे सरकारच्या विरोधात कुठलाही आवाज करत नाहीत, कोणतंही ते आंदोलन करत नाहीत. फक्त ते टीव्हीवर येतात आणि आम्हाला ज्ञान पाजत असतात. तर अशा लोकांचा निषेध कोणी करायला पाहिजे? कमेंटमध्ये सांगा.